हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी 2025 साठी आपण जनरल नॉलेज अँड करंट अफेअर या विषयावरती एक सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीज मधील आज एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया, प्राचीन भारताचा इतिहास या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि त्या आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी 2025 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही 3 फेब्रुवारीपासून सुरू करत आहोत. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, तसेच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. मित्रांनो, या कोर्सची फी फक्त 2000 रुपये आहे आणि ही वन टाइम फी आहे. तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करून तिथे पण तुमचा कोर्स परचेस करू शकता. तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे बीएड सीईटी किंवा ELCT, तुमचा जो कोर्स असेल तो तुम्ही तिथे जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच वॉज द फर्स्ट मेटल युज्ड बाय मॅन? ऑप्शन दिलेत आपल्याला कॉपर, सिल्वर, ब्रॉन्झ, ब्रास. मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता होता? तांबे, चांदी, ब्रॉन्झ आणि कांस्य. तर विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 9000 वर्षापूर्वी माणसाला खनिजांपासून तांब मिळवण्याची कला अवगत होती. त्याच्यामुळे तांब जो धातू आहे तो माणसाने सर्वप्रथम त्याच्या विविध कामामध्ये वापरलेला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, कॉपर किंवा तांबे. पुढचा प्रश्न आहे, द ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन ऑफ अ मॅन इन अ पॅलिओलिथिक एज वॉज फायर, पॉटर्स व्हील, मेटल इम्प्लिमेंट्स, स्पिनिंग ऑफ अ क्लॉथ. पॅलिओलिथिक युगातील मानवाचा सर्वात मोठा शोध कोणता होता? ऑप्शन दिलेत आग, कारिगिरीचा आग, धातूची उपकरणे आणि कापड कातणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅलिओलिथिक युगातील मानवाचा सर्वात मोठा शोध हा आग होता, कारण यामुळे त्याला उष्णता आणि संरक्षण तसेच अन्न शिजवण्यासाठी मदत झाली. आणि ही गोष्ट सुमारे 15 लक्ष वर्षापूर्वीची आहे. त्या काळापासून माणूस आग वापरायला सुरू झाला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आग, जो की पॅलिओलिथिक काळातील माणसाचा सर्वात मोठा शोध होता. पुढचा प्रश्न आहे, द मेन चॅनल ऑफ आवर नॉलेज अबाउट द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आर. ऑप्शन्स आर गिवन, इन्स्क्रिप्शन, कॉइन्स, पाम अँड बर्च लीफ मॅन्युस्क्रिप्ट्स, आर्किओलॉजिकल एक्सकेवेशन्स. सिंधू सभ्यतेतील आपली मुख्य माहितीचे स्रोत कोणते आहेत? शिलालेख, नाणी, पाम आणि बर्च पानांचे हस्तलिखित आणि पुरातत्वीय उत्खनन. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू सभ्यतेमध्ये जी आपल्याला मुख्य माहिती कळते ती सगळी माहिती आपल्याला पुरातत्वीय उत्खननातून मिळते, ज्यामध्ये मोहेंजोदाडो आणि हडप्पा येथील नगर रचना, त्याच्यानंतर त्यांनी वापरलेली नाणी, त्यांची भांडी, इतर सर्व अवशेष आपल्याला त्या काळातले उत्खननामध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ड, पुरातत्वीय उत्खनन, आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन्स. प्रश्न आहे, द मेन ऑक्युपेशन ऑफ द पीपल ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज. सिंधू सभ्यतेतील लोकांचे मुख्य व्यवसाय कोणते होते? ऑप्शन दिलेत आपल्याला शेती, पशुपालन, शिकारी आणि व्यापार. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू सभ्यता किंवा जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे त्या काळामध्ये मुख्य जे व्यवसाय होते त्याच्यामध्ये शेती हा व्यवसाय मुख्य मानला जायचा, ज्यामध्ये गहू, बार्ली, तांदूळ आणि कापूस या पिकांचं उत्पादन घेतलं जायचं. आणि मेसोपोटामिया आणि इतर देशांसोबत व्यवसाय आणि व्यापार या वस्तूंचा सिंधू सभ्यतेतील लोकांचा चालायचा. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ, शेती किंवा ऍग्रिकल्चर. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. हरप्पाच्या उत्खननात आढळलेली नृत्य करणारी मुलीची प्रसिद्ध मूर्ती कोणत्या सामग्रीने बनवलेली होती? द फेमस फिगर ऑफ डान्सिंग गर्ल फाउंड इन एक्सकव्हेशन ऑफ हरप्पा वॉज मेड ऑफ. ऑप्शन्स आहेत टेराकोटा, स्टियाटाईट, कांस्य आणि लाल सलाईट. तर विद्यार्थी मित्रांनो, हरप्पा उत्खननात जी सापडलेली नृत्य करणारी मुलीची मूर्ती आहे ती कांस्य या धातूपासून बनवलेली गेली होती आणि ही मूर्ती जी बनवली ती लॉस्ट वॅक्स पद्धतीने, ही एक मेथड आहे मूर्ती घडवण्याची, त्या पद्धतीने बनवली गेली होती आणि ही सुमारे इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये ही मूर्ती हडप्पा संस्कृतीमध्ये बनवली होती आणि ती आता रिसेंटली उत्खननामध्ये आढळली गेली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, कांस्य, ब्रॉन्झ. चला मग पुढचा प्रश्न पाहूयात. मोहेंजोदारो इज ऑल्सो नोन ॲज. मोहेंजोदाडो हे दुसऱ्या नावाने ओळखले जाते. महान मृदुंग, जीवितांचा मृदुंग, जिवंत मृदांग आणि मरणाचा मृदांग.
तर विद्यार्थी मित्रांनो, मोहेंजोदाडोला मरणाचा मृदुंग किंवा माउंट ऑफ डेड असंही म्हटलं जातं. याचं रिझन हे आहे की ज्यावेळेस उत्खनन केलं गेलं त्यावेळेस त्या उत्खननामध्ये अनेक मानवी सांगाडे एका ठिकाणी आढळले. त्याच्यामुळे या नावाने मोहेंजोदारो हे प्रसिद्ध आहे, मरणाचा मृदांग. ऑप्शन डी किंवा ऑप्शन ड, माउंट ऑफ डेड, मरणाचा मृदांग, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय, सिंधू संस्कृतीतील ग्रेट बाथ कुठे शोधण्यात आले? द ग्रेट बाथ ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज डिस्कवर्ड इन हडप्पा, लोथल, मोहेंजोदारो आणि रोपर. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू संस्कृतीमधलं जे ग्रेट बाथ होतं, प्रशस्त स्नानगृह असंही म्हणतात, ते मोहेंजोदारो येथे सापडले होतं. आणि हे जे ग्रेट बाथ होतं हे सार्वजनिक स्नानासाठी, अंघोळीसाठी वापरलं जायचं आणि अनेक धार्मिक विधी संबंधी कार्यांसाठी पण हे ग्रेट बाथ वापरलं गेलं असण्याची दाट शक्यता आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोहेंजोदारो. ऑप्शन क इथे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे, मेलुहा हे प्राचीन नाव सिंधू क्षेत्राला कोणत्या लोकांनी दिले? मेलुहा इज द एन्शियंट नेम गिवन टू द इंडस रिजन बाय विच सिव्हिलायझेशन? तर विद्यार्थी मित्रांनो, मेसोपोटामियाचे जे लोक होते त्यांनी या सिंधू क्षेत्राला मेलुहा हे नाव त्या काळी दिले होते, कारण त्या काळी सिंधू क्षेत्राचा आणि मेसोपोटामियाचा व्यापार पण चालायचा आणि त्या काळात ही घडलेली घटना आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, ऑप्शन सी, मेसोपोटामिया. चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आर्य भारतात कोणत्या क्षेत्रात स्थायिक झाले किंवा आर्य भारतात कोणत्या प्रदेशात स्थायिक झाले? द आर्यन्स वेर फर्स्ट सेटल इन इंडिया इन विच अ रिजन? इथे आपल्याला ऑप्शन दिलेत पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. तर मित्रांनो, आर्य भारतात सगळ्यात पहिले पंजाब प्रदेशात स्थायिक झाले होते, जेथे त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या, आपली संस्कृती पण त्यांनी तिथे स्थापली आणि मग पुढे गंगा यमुना खोऱ्यात त्यांचा विस्तार झाला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ किंवा ए, पंजाब प्रांत. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. द दसराजन वॉर वॉज अ बॅटल फॉट बिटवीन हाऊ मेनी किंग्स अँड सुदास? दसराजन युद्ध ही लढाई कोणत्या राजांमध्ये आणि सुदास यांच्यात लढली गेली? आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे 5 राजे, 10 राजे, 7 राजे, 12 राजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दिलं आहे. दसराजन म्हटलेलं आहे. दसरा म्हणजे 10 साठी आपण हा वर्ड वापरतो. तर मग ऑप्शन ब, 10 राजे, 10 किंग्स, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि ही जी लढाई झाली होती दसराजन, ही एन्शियंट इंडियामध्ये झाली होती आणि या लढाईमध्ये सुदास यांचा विजय झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी, 10 राजे, हे असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. इन द वैदिक पीरियड इच विलेज हॅड अ लीडर कॉल्ड अ डॅश डॅश. वेद काळात प्रत्येक गावात एक प्रमुख ज्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जात होते. तर विद्यार्थी मित्रांनो, वेद काळामध्ये समाजाची जी परिस्थिती होती ती म्हणजे लोक कबिला पद्धतीने राहत होते. लोकांचे ग्रुप राहायचे, वेगवेगळ्या ठिकाणी असायचे ते, आणि त्यांचे विलेजेस असायचे. तर त्या विलेजेस म्हणजे छोटे छोटे गावं असायचे. तर त्या गावांमध्ये जसा सध्याच्या काळाला आपल्याकडं सरपंच वगैरे असतात, सरपंच हा गावाचा प्रमुख असतो, तसंच त्यांच्या काळामध्ये म्हणजे वैदिक काळामध्ये जे गावं असायचे त्यांचा जो प्रमुख असायचा त्याला ग्रामीणी असं म्हटलं जायचं. तर ऑप्शन बी, ग्रामीणी, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विच इज द ओल्डेस्ट वेदा? सामवेदा, यजुर्वेदा, अथर्ववेदा, ऋग्वेदा. सर्वात जुना वेद कोणता आहे या ठिकाणी विचारलंय. ऑप्शन्स दिलेत आपला सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. तर विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेद जो आहे तो सर्वात जुना वेद आहे आणि तो सुमारे 1500 ते 1200 इसवी सन पूर्व कालखंडात रचला गेला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऋग्वेद. ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. द वर्ड विद फ्रॉम विच वेदा हॅज बीन डिराइव्ड मीन्स. विद या शब्दापासून वेद हा शब्द उत्पन्न झाला आहे, त्याचा अर्थ काय? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत देव, सिद्धांत, ज्ञान आणि पवित्र. तर विद्यार्थी मित्रांनो, विद हा जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्ञान हा होतो किंवा शिकवणे असा होतो. त्यामुळे इथे ऑप्शन क, ज्ञान और नॉलेज, हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. In the Paleolithic period, man barely managed to gather his food and lived on hunting. This period is also known as the
स्टोन एज, आयर्न एज, ब्रॉन्झ एज, कॉपर एज. पॅलिओलिथिक काळात माणसाने फारच कमी अन्न गोळा केले आणि शिकारी करून जीवन व्यतीत केले. या काळाला काय म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत अश्मयुग, लोखंडाचे युग, कांस्य युग आणि ताम्रयुग किंवा तांब्याचं युग. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅलिओलिथिक काळाला अश्मयुग सुद्धा म्हटलं जातं आणि या काळामध्ये माणसाने मुख्यतः दगडी हत्यारांचा वापर केला. जी सगळी काही हत्यारं माणसाने बनवली त्या काळात ती सगळी दगडापासून बनवलेली होती आणि त्या हत्यारांचा वापर करून मानव त्यावेळेस शिकार करायचा आणि आपलं अन्न गोळा करून गुहेमध्ये राहून आपलं आयुष्य व्यतीत करायचा. त्यामुळे अश्मयुग ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे ते पाहूया. ड्युरिंग द मेसोलिथिक पिरियड द डोमेस्टिकेशन ऑफ विच ॲनिमल बिगन. मेसोलिथिक कालावधीत कोणत्या प्राण्याला पाळणं सुरू झालं? तर इथे ऑप्शन्स आहेत घोडे, कुत्रे, शेळ्या आणि गायी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो मेसोलिथिक काळ होता तो पॅलिओलिथिक काळानंतर होता आणि या काळामध्ये माणूस हळूहळू सेटल व्हायला लागला होता एका ठिकाणी, शेती करायला लागला होता आणि या काळामध्ये प्राणीही पाळणं माणसाने सुरू केलं होतं. आणि याच काळामध्ये कुत्रे माणसाने पाळायला सुरू केले, कारण कुत्रे पाळल्यानंतर कुत्र्यांचा उपयोग शिकारीसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी माणूस तेव्हा करायचा. त्यामुळे इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब, कुत्रे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे प्रश्न एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया किंवा प्राचीन भारताचा इतिहास या टॉपिक मधून आपण त्यांचे आन्सर्स पाहिले, त्यांचं एक्सप्लेनेशन पण आपण पाहिलंय. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, सोबत ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. लक्षात ठेवा, ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर पण तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला जर काही इश्यू येत असतील तर तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन नेहमीच तयार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.